शिक्षा केली जाते। एकांतात बसल्या असताना लाईटला त्या प्राचीन नोटबुकची आठवण येते आणि तो ती नोटबुक वाचायला लागतो। ही नोटबुक नियम आणि अटींनी भरलेली होती। तो जसा जसा पुढे वाचायला लागतो तसा तसा विचित्र गोष्टी त्याला दिसायला लागतात आणि त्याला अचानक एक अशुभ आणि दृष्ट प्राणी दिसायला लागतो, ज्याचे शरीर डोकदार पृष्ठभागांनी भरलेले आहे। लाईट सुरुवातीला घाबरलेला असतो, पण नंतर समजते की हा काही प्राणी नसून एक मृत्यू आत्मा आहे आणि हा नोटबुकचा खरा मालक आहे। ही मृत्यू आत्मा नोटबुकची वास्तविकता लाईटला समजावून सांगते आणि त्यात डेड नोट्स नावाच्या विशिष्ट नोट्स आहेत हे उघड करते आणि या पुस्तकाच्या संरक्षक म्हणजे लाईट त्यात कुणाचेही नाव लिहून कोणालाही मारू शकतो जर त्याला त्याचे खरे नाव